हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचं हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज होती की 8 विलेजर्स 58 पोलीस पर्सनल इंजर्ड क्लॅश इन ओडिशा अमिड प्रोटेस्ट अगेन्स्ट मायनिंग ऑफ बॉक्साइट. जसं आपल्याला माहिती आहे की जी होती ओडिशामध्ये जी बॉक्साइटची मायनिंग होती त्याच्या अगेन्स्ट जे होते क्लॅशेस सुरू झाले होते. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय काय महत्वाचं आहे की बॉक्साइटचे हे जे एलिमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती असणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. बॉक्साइट बद्दल जे आहे ते युपीएससीने ऑलरेडी पीवायक्यू मध्ये विचारलंय. कधी प्रॉपरली ऑप्शन मध्ये विचारलं गेले, कधी उत्तर म्हणून विचारलं गेले. त्याच्यामुळे बॉक्साइट जे आहे युपीएससी त्याच्यावरती एक प्रेफरन्स असतो की आणि त्याच्यावरती विचारलंय. त्याच्यामुळे काही गोष्टी आता याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. आता याच्यामध्ये एक अँगल असा आहे की आपल्याला जसं माहिती की 30 मिनरल्सची जी होती क्रिटिकल मिनरल्स भारतासाठी त्यांची लिस्ट भारताने तयार केली होती. आता आपल्याला पाहायचं की बॉक्साइट त्याच्यामध्ये आहे का. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी 30 क्रिटिकल मिनरल्सची जी लिस्ट होती त्याची बेसिस काय होती. एक म्हणजे काय की तुमची सप्लाय जो होतं ना, हाय सप्लाय व्हलनरेबिलिटी, म्हणजे तुमच्या सप्लायला सगळ्यात जास्त म्हणजे प्रॉब्लेम असायला पाहिजे. म्हणजे ते मिनरल्स तुम्हाला भेटण्यासाठी वल्नरेबल आहेत. त्याची सप्लाय चेन जी आहे ती वल्नरेबल आहे. त्याच्यामध्ये कधी पण डिस्ट्रप्शन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचे जे पूर्ण प्लांट्स वगैरे असतील किंवा तुमचे प्लॅन्स असतील ते डिस्टर्ब होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचे जे ट्रान्झिशन आहे ग्रीन एनर्जीकडं, त्याच्यासाठी ते जे एलिमेंट्स असले पाहिजे ते महत्त्वाचे असायला पाहिजे. म्हणजे ग्रीन एनर्जीकडे जे तुम्हाला ट्रान्झिशन करायचं त्यासाठी महत्त्वाचे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे त्याची अवेलेबिलिटी कमी असायला पाहिजे. तुम्ही इम्पोर्ट डिपेंडंट असले पाहिजेत आणि त्याच्यावरती जी सप्लाय चेन जी असेल त्याची ती वल्नरेबल पाहिजे. ह्या दोन क्रायटेरियाच्या बेसवरती इंडियाने जे आहे ते 30 क्रिटिकल मिनरल्सची जी होती लिस्ट तयार केली होती. आता बॉक्साइटच्या बाबत काय, बॉक्साइटच्या बाबत जे इंडियाची जी नीड आहे, बॉक्साइट बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. एक अॅल्युमिनियमचा ओर म्हणून किंवा रॉ मटेरियल म्हणून सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. असं असून सुद्धा बॉक्साइटला जे आहे गव्हर्नमेंटने 30 क्रिटिकल मिनरल्सच्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. कारण इंडियामध्ये जे आहे ते 90 टू 100% त्याचा जो नीड आहे भारतामध्ये, ती 90 टू 100% इंडियाच त्याची जी आहे ती सॅटिस्फाय करून टाकते. त्याच्यामुळे बॉक्साइट जे आहे ती क्रिटिकल मिनरल्सच्या लिस्टमध्ये नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट काय काय पाहिजे की याच्या माईन्स जे आहेत त्या देशामध्ये कुठं कुठं आहेत, कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये, त्याच्यानंतर बॉक्साइटचा कुठं कुठं कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढची जे आर्टिकल होतं ते होते की डिलिमिटेशन, वुमन्स रिझर्वेशन अँड पॉलिटिकल डायनॅमिक्स. त्यांचं म्हणणं काय होतं रायटरचं की 2023 मध्ये जे होतं 108 106वी जी घटना दुरुस्ती केली होती त्याच्या अंतर्गत नारी शक्ती वंदन अधिनियम जे होतं ते लोकसभेने पास केलं होतं, म्हणजे संसदेने पास केलं होतं. आणि त्याच्या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे होतं स्त्रियांना 1/3 आरक्षण जे होतं ते अशोर केलं गेलं होतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट काय होती की याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 2026 वगैरे मध्ये जे सेन्सस होईल त्याच्यानंतर जे डिलिमिटेशन होईल त्याच्यानंतर हे रिझर्वेशन जे आहे त्यांना लागू करण्यात येईल. याच्यामुळे काय झालं की त्यांचा जो प्लॅन होता त्याच्यामुळे सेन्सस डिलिमिटेशन त्याच्यामुळे येणारी जी लोकसभेची इलेक्शन होती कदाचित त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ते रिझर्वेशन भेटू शकणार नव्हतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट काय प्लॅन करते, गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे की अजून एक जी आहे ती अमेंडमेंट करायची आणि हे जे 2026 वगैरेच्या सेन्सस नंतर हे रिझर्वेशन लागू होणार होतं ते 2011च्या सेन्सस नुसार लागू करण्याचा त्यांचा प्लॅन होता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय की त्यांचं म्हणणं आहे की रिसेंटली डिलिमिटेशन नंतर एक गोष्ट येते की डिलिमिटेशन नंतर काय केलं जाईल की लोकसभेची सरसकट 50% जी सीट्स असेल, नंबर ऑफ सीट्स ते वाढवले जातील. मग 543 चे 816 सीट्स पर्यंत घेऊन 816 सीट्स होतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्यावरती पुन्हा जसं आपण पाहिलं होतं की नॉर्थ साऊथ डिवाइड वाढला होता की सदर्न जे स्टेट्स होते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स इम्प्लिमेंट केले होते त्याच्यामुळे आमची पॉप्युलेशन वाढली नाही. आणि आमची पॉप्युलेशन वाढली नाही म्हणून तुम्ही आमचे सीट्स नाही वाढवत आहेत. आणि जो डिफरन्स होता किंवा जो प्रपोर्शनमध्ये डिफरन्स होता की नॉर्थच्या स्टेट्समध्ये जे नंबर ऑफ सीट्स होते आणि साऊथच्या स्टेट्सकडे जे सीट्स होते ते प्रपोर्शन अजून जास्त वाढेल. त्यातला जो डिफरन्स होता तो अजून जास्त वाढेल. सदर्न स्टेट्सकडचा जो इग्नोरन्स आहे तो अजून जास्त वाढेल. मग अशा पद्धतीने काय होणार की मग परत पॉप्युलेशन वाढवायला जास्त भर दिला जाईल. मग याच्यावर रायटरचं म्हणणं होतं की तुम्ही जी-एस-डी-पी जो असतो म्हणजेच काय की ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट त्याला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स जे घेतले गेले होते, म्हणजे त्याचबरोबर टोटल फर्टिलिटी रेट जो असतो, ज्या स्टेट्सचा कमी आहे त्यांना त्यांना ह्या दोन गोष्टींवर त्या स्टेट्सला इन्सेंटिव्हाइज सुद्धा केलं गेलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलं होतं, की फक्त सदर्न स्टेट्स नाहीत, पंजाब, हरियाणा वगैरे हे जे स्टेट्स होते त्यांचे सुद्धा नंबर्स तेवढ्या प्रमाणात वाढणार नव्हते. त्यांना सुद्धा या गोष्टीचा प्रॉब्लेम होता. तर मग ह्या स्टेट्सना सुद्धा ते इन्सेंटिव्हाइज केलं गेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं, की अ, अ, हे जे रिझर्व्हेशन गे दिलं जाणार आहे स्त्रियांना, त्याच्यामध्ये जे तुम्ही ओ-बी-सी आणि मुस्लिम जे महिला असतील, त्यांचा सुद्धा सब कोटा जो आहे तो निश्चित केला पाहिजे. जेणेकरून काय होईल, फक्त 33% जे आरक्षण आहे, ते फक्तच एक वेल एज्युकेटेड किंवा जे आहे अपर क्लास वगैरे जे मधले जे स्त्रिया आहेत, त्यांच्यापुरतंच लिमिटेड न राहता, त्याचे जे आहे ते डिसेंट्रलायझेशन सुद्धा झालं पाहिजे ते सीट्सचं. ओ-बी-सी मधून, त्याच्यानंतर मुस्लिम वर्गातून जे आहे, महिलांचं सुद्धा जे आहे, ते त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये त्यांना भाग घेता यायला पाहिजे. त्यांच्यातून त्यांना निवडून आल्या तर त्या समाजाचा सुद्धा जो आहे तो विकास होऊ शकतो, असे या रायटरचं म्हणणं आहे. सो ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मेन्समध्ये क्वेश्चन लिहिण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. पुढचं आर्टिकल काय होतं, की ऑन इंडियाज अपडेटेड क्लायमेट प्लेजेस. जसं आपल्याला माहिती आहे, की इंडियाने क्लायमेट प्लेज घेतली होती. मग त्याच्यामध्ये एक काय होती, की आपण जे असेल ते इमिशन इंटेन्सिटी जी आहे आपली जी-डी-पीची, ती 2005 च्या लेव्हलपेक्षा 47% नी कमी करून 2030 पर्यंत सॉरी 45% कमी करू 2030 पर्यंत आणि 47% कमी करू 2035 पर्यंत. त्याच्यानंतर दुसरं होतं, की आपली जी पॉवर जनरेशन कॅपॅसिटी त्यातली 60% जी असेल, ती नॉन फॉसिल फ्युएल पासून तयार होईल. त्याच्यानंतर आपलं जे कार्बन सिंक आहे फॉरेस्ट अँड ट्री कव्हरमधलं, ते 3.5 ते 4 बिलियन टन्स जे आहे, त्या 2005 च्या त्या लेव्हलपर्यंत ठेवू. सो ह्या ज्या सगळ्या आपल्या क्लायमेट प्लेज आहेत, या ज्या सगळ्या क्लायमेट प्लेज आहेत, ते कुठे ना कुठे जे इंडियाचं करंट स्टेटस आहे, इकॉनॉमिक स्टेटस, त्याच्याशी सुद्धा त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. जसं आपण म्हणतो, की इंडिया जी आहे एक डेव्हलपिंग कंट्री आहे. ती अजून कंप्लीटली डेव्हलप नाही झालेली. मग अशा कंडिशनमध्ये कसं होतं, की इंडियाला त्याचे इकॉनॉमिक गोल सुद्धा साध्य करायचे आहेत आणि इकॉनॉमिक गोल साध्य करायचे असेल, तर तुम्हाला एनर्जीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार. मग करंटली आपल्याला इझिली एक्सेसिबल एनर्जी जी आहे, ती फॉसिल फ्युएल बेस एनर्जी आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला ग्रीन एनर्जीकडे ट्रान्समिट करायचं असेल, तर मग तुमची जी इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे आहे, ती कुठे ना कुठे कॉम्प्रोमाईज होते. मग अशा कंडिशनमध्ये आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, त्याला सुद्धा मेंटेन ठेवायचं आणि क्लायमेटसाठी जे मेजर्स वगैरे आहेत, ते सुद्धा घेणं जे आहे, ते भारतापुढे कुठे ना कुठे चॅलेंज आहे. पण हे चॅलेंज असून सुद्धा जे आहे, ते हे जे स्ट्रक्चरल कन्स्ट्रेंट वगैरे चॅलेंज असून सुद्धा जे आहे, ते इंडियाच्या सेंट्रल लेव्हलला आणि स्टेट लेव्हलला दोन्ही लेव्हलला जे आहे, ते क्लायमेट मेजर्समध्ये कुठेही कमी पडताना जे आहे, ते आपल्याला दिसत नाही. जसं आपल्याला माहिती आहे, की आपली जी सोलर एनर्जी कॅपॅसिटी होती, ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आपले जे 2030 पर्यंत जे टार्गेट्स होते, त्यातले मेजॉरिटी टार्गेट जे आहेत एकदम मेजर लेव्हलपर्यंत आपण ते अचीव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे 2030 पर्यंत जे टार्गेट आहेत, ते इझिली अचीव्ह होतील. या लेव्हलला आपण इंडिया पोहोचलेला आहे. मग त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे की कॉस्ट ऑफ गोइंग ग्रीन झाली. त्याच्यानंतर इंडियाचं जे स्ट्रक्चरल कन्स्ट्रेंट आहे, स्ट्रक्चरल कन्स्ट्रेंट कोणतं आहे, की तुम्ही जे आहेत, डेव्हलपिंग कंट्री असून सुद्धा डेव्हलपिंग कंट्री असून सुद्धा तुम्ही जे आहे, ते ग्रीन एनर्जीकडे जे ट्रान्समिट होत आहे किंवा ट्रान्सफॉर्म होत आहे तुमची जी एनर्जी, त्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय चॅलेंजेस येऊ शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय-काय सोल्युशन आणू शकता. ग्रीन एनर्जीला धरून तुम्ही इकॉनॉमिक ग्रोथ कशी वाढवू शकता. जसं आपण पाहिलं होतं, की जे स्टील आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि ओव्हरऑल एका कंट्रीच्या ग्रोथसाठी खूप मोठा भाग असतो. खूप मोठा रोल असतो त्याचा. मग अशा स्टीलसाठी जसं आपल्याला माहिती आहे, की कोकिंग कोलची खूप गरज असते. पण आपण कोकिंग कोलला जर रिप्लेस करून ग्रीन हायड्रोजनचा वापर केला, तर आपण ग्रीन एनर्जीचा सुद्धा वापर करणार. जे इमिटंट्स आहेत, पोल्युटंट्स आहेत, त्याचं इमिशन सुद्धा कमी होणार. त्याचबरोबर आपली जी इकॉनॉमिक जे आउटपुट आहे, ते सुद्धा मेंटेन ठेवू शकणार. मग त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतील, त्या जर आपण केल्या, तर काय होणार, की डेव्हलपिंग कंट्रीचा जो आहे, ती इकॉनॉमिक आपला जो पर्पज आहे, की डेव्हलप कंट्रीज पर्यंत होणार 2047 पर्यंत आणि त्याचबरोबर ग्रीन एनर्जीकडे जे आपलं ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते सुद्धा कंटिन्यू राहणार. त्याच्यामुळे हा जो पॉइंट आहे, याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं, की टॉकिंग पीस व्हाय मेडिएशन स्टिल मॅटर्स इन अ वर्ल्ड ॲट वॉर. आता जसं आपल्याला माहिती आहे, की आता जे इस्रायल व्हर्सेस इराणचे जे वॉर चाललं होतं. त्याच्यामध्ये पाकिस्तानने मेडिएशन केलं वगैरे असं म्हणणं होतं. त्याच्यानंतर बाकीचे देश पण होते, की मेडिएशन इस्रायलचं म्हणणं होतं, की पाकिस्तानपेक्षा आम्ही भारताला प्रिफर करू मेडिएशन करण्यासाठी वगैरे. तर मग ही जी मेडिएशनची जी गोष्ट आहे, ती किती इफेक्टिव्ह आहे? त्याची गरज काय आहे आजच्या काळामध्ये? जसं आपल्याला माहिती आहे, की कंटिन्युअसली वॉर्स होत आहेत. मग रशिया-युक्रेनमध्ये वॉर झालं होतं. यूएसएने व्हेनेझुएलावरती अटॅक केला होता. त्याच्यानंतर इस्रायल गाझामध्ये झालं होतं.
त्याच्यानंतर आता इस्रायल इराणमध्ये होतंय. पाकिस्तान इंडियामध्ये झालं होतं. चायनाचे सुद्धा अधेमध्ये तैवान वगैरे बरोबर क्लॅशेस होऊ शकतात, असे चान्सेस होतात. मग अशा कंडिशनमध्ये एक मीडिएशनची जी आहे, ती मीडिएशन करणं जे आहे, जी कंट्री करेल वगैरे किंवा जी ऑर्गनायझेशन असेल, त्याचं महत्त्व किती? तर आपल्याला माहीत पाहिजे, की जेव्हा एखादी गोष्ट असेल, तर कॉन्फ्लिक्ट मेजरली कशामुळे होणार आहे, की काही डिसइंटरेस्ट आहेत किंवा वेगवेगळे इंटरेस्ट आहेत. अशा लेव्हलवरती जेव्हा एक मीडिएशन पार्टी असेल, मग समजा जसं इस्रायल म्हणलं, की इंडियासारखी जी पार्टी असेल, जी इस्रायलला आणि इराणला दोघांमध्ये एक न्यूट्रल व्ह्यूने पाहिल आणि न्यूट्रल मीडिएशन करू शकेल. मग अशा पार्टीचा जो एक मेजर रोल असू शकतो. मग पण ह्या बाबतीत जे आहे, इंडियाचा जो स्टान्स आहे, इंडियाचा स्टान्स काय आहे, की जर बायलॅटरल रिलेशन्समध्ये जसं आपल्याला माहिती आहे, की शिमलाचं एग्रीमेंट झालं होतं इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. त्याच्यात आपण दोघांनी कबूल केलं होतं इंडिया पाकिस्तानने, की बायलॅटरल जे टाईज असतील किंवा बायलॅटरल जे टेन्शन्स असतील त्याच्यामध्ये थर्ड पार्टीज इंटरव्हेन्शन आपण दोघंही एक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे इंडियाचा जो एक स्टान्स आहे तो म्हणजे काय, की मीडिएशनला जे आहे ती इंडिया एक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे जेव्हा इंडिया पाकिस्तानमध्ये रिसेंटली क्लॅशेस झाले होते, ऑपरेशन सिंदूर झालं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प मोठ्या प्रमाणात म्हणत होते, की मी मेडिएशन करायला तयार आहे, मी युद्ध थांबवायला तयार आहे. पण इंडियाने त्याला कधीही होकार दिला नाही. पाकिस्तानने जरी त्यांना एक्सेप्ट करत होतं, तरी इंडियाने कधीही तयार नाही दिला. कारण इंडियाची जी कोर फॉरेन पॉलिसी त्याच्या अंतर्गत ते सांगतात, की थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन एक्सेप्ट केलं जाणार नाही. आता हे झालं इंडियाच्या क्लॅशेसबद्दल. आता जर समजा 2 पार्टीजमध्ये क्लॅशेस असेल, त्या बाबतीत सुद्धा इंडियाचं कोर फॉरेन पॉलिसी आहे, की त्या बाबतीत सुद्धा थर्ड पार्टी म्हणून इंटरव्हेन्शन करायचं नाही, मीडिएशन करायचं नाही. इंडियाचा स्टान्स काय सांगतो, की यूएन ही जी बॉडी आहे इंटरनॅशनल, तिच्या इंटरव्हेन्शनला किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या इंटरव्हेन्शनला इंडिया जे आहे, त्याला इम्पोर्टन्स देतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, की इंडस वॉटर ट्रीटी जी होती, त्याला कोणी एक मीडिएशन वगैरे कोणी केलं होतं? वर्ल्ड बँकेत त्याच्यामध्ये मीडिएशन केलं होतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. बरं आत्तापर्यंत इंडियाने जे होतं मीडिएशन केलं नव्हतं. इंडियाचं नेहमी एक अप्रोच राहिला होता, की नॉन अलाइनमेंट ट्रीटी म्हणून जो होता, नॉन अलाइनमेंटचा पार्ट म्हणून, की इंडिया थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन एक्सेप्ट करत होता ना करत होता. बरं आता जर इंडियाला ग्लोबल पॉवर बनायचंय, तर मग अशा कंडिशनमध्ये इंडियाने आपला स्टान्स थोडासा चेंज करून एक ॲक्टिव्ह म्हणजे ग्लोबल पॉलिटिक्समध्ये एक ॲक्टिव्ह रोल प्ले करायला पाहिजे की नाही? या हिशोबाने तुम्हाला जो आहे आयआरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये, की इंडियाने जे आहे ते आता मीडिएशन स्वीकारायचा तर भाग नाही. कारण इंडिया एवढा ग्लोबली किंवा डोमेस्टिकली पॉवरफुल आहे, की इंडियाला गरज नाहीये. पण ग्लोबल लेव्हलवरचे जे कॉन्फ्लिक्ट्स असतात, जिथे इंडिया ॲज अ न्यूट्रल पार्टी म्हणून उभं राहू शकतो किंवा मीडिएशन करू शकतो. अशा कंडिशन्समध्ये इंडियाने मीडिएशन करायला पाहिजे की नाही? मग अशा कंडिशनमध्ये आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती कुठं टर्न होते? मग नॉन अलाइनमेंट पासून आपण कुठं-कुठं टर्न होऊ का? किंवा आपण न्यूट्रल जे आहे, न्यूट्रल स्टान्स अशा वेळेस किंवा न्यूट्रल मीडिएशन करू शकतो का? ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मेन्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढची न्यूज काय होती, की फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर रिएक्टर ॲट कालापक्कम टेक्स क्रिटिकल लीप फॉरवर्ड. आता काय झालं होतं, हे जे फास्ट ब्रीडर रिएक्टर होतं, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कालापक्कम चेन्नईला त्यांनी क्रिटिकॅलिटी अचीव्ह केली होती. आता ह्याच्यामध्ये जे आहे न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत क्रिटिकॅलिटी म्हणजे काय? म्हणजे की न्यूक्लिअर रिएक्शन इन द रिएक्टर हॅड बिकम सेल्फ सस्टेनिंग अँड वॉज इन इट्स वे टू बीइंग एबल टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच काय, की न्यूक्लिअर रिएक्शन जी आहे, जसं आपल्याला माहिती आहे, की एक न्यूक्लिअर रिएक्शन कंटिन्यू होती आणि त्याला जी आहे ती कंटिन्युअसली जेव्हा चालू राहते, तर ती सेल्फ सस्टेनिंग झाली आणि त्याच्यापासून आता इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाऊ शकते. ही जी लेव्हल असती त्या रिएक्टरची त्याला आपण म्हणतो, की त्यांनी क्रिटिकॅलिटी अचीव्ह केली. आता नॉर्मली जसं आपण म्हणतो, की क्रिटिकल कंडिशनमध्ये याचा अर्थ ते एक प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये, व्हलनरेबल स्टेजमध्ये. पण ह्याच्या बाबतीत जे आहे क्रिटिकॅलिटी ही मात्र एक चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपण इलेक्ट्रिसिटी जी आहे आता प्रोड्यूस त्याच्यापासून करू शकतो. आता ही जी गोष्ट आहे फास्ट ब्रीडर ती आपली इंडियाचं जे 3 स्टेज जसं आपण परत पुन्हा म्हणतो, की 3 स्टेज जे पॉवर जनरेशन आहे किंवा युरेनियम थ्रू याच्याशी रिलेटेड. मग त्याच्यामध्ये काय-काय येतंय, की इंडियाज प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स पीएचडब्ल्यूआर बर्न अप युरेनियम टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अँड स्मॉल क्वांटिटीज ऑफ प्लुटोनियम. आता ह्या ज्या गोष्टी त्या आपल्याला एक्झामसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. युरेनियम झालं, त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी झालं, ती कंटिन्युअसली न्यूजमध्ये 1 वर्षापासून. त्याच्यामुळं हा जो कंप्लीट टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड, न्यूक्लिअर एनर्जीशी रिलेटेड प्रीसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे आहे ते मेन्ससाठी सुद्धा क्वेशन विचारला जाऊ शकतो. की जर तुम्हाला ग्रीन एनर्जीकडे ट्रान्सफॉर्म व्हायचंय, पण तुमचे जे त्यासाठी लागणारे जे एलिमेंट्स आहेत, जसं आपण पाहिलं, की आपण इम्पोर्ट डिपेंडंट आहेत आणि त्याची सप्लाय चेन सुद्धा जी आहे ती हायली व्हलनरेबल आहे.
असे क्रिटिकल मिनरल्स आपण जे आहेत त्याची लिस्ट तयार केली आणि ते जे मिनरल्स आहेत ते मेजरली ग्रीन एनर्जीकडे ट्रान्सफॉर्म होण्यासाठी गरजेचे असतात. मग अशा कंडिशनमध्ये त्याचबरोबर जिओपॉलिटिकली इतके टेन्शन्स चालू आहेत, इतकं डिसरप्शन येतंय. मग जर तुम्हाला क्लीन एनर्जीकडे ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे, तुम्हाला तुमचे क्लायमेट प्लेजेस सुद्धा कंप्लीट करायचे आहेत. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही कोणता एनर्जी सोर्स निवडणार? तर त्याला उत्तर म्हणून जे आहे ते न्यूक्लिअर एनर्जी सापडतं. कारण न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत कसं आपण इंडिया जे आहे ते थोरियमपासून युरेनियम कन्व्हर्ट करण्यासाठी सुद्धा केपेबल आहे. त्याचबरोबर इंडियाकडे कझाकिस्तानसारखा एक पार्टनर कंट्री आहे, की ज्याच्याकडून आपण मेजरली युरेनियम घेतो आणि त्यांच्याबरोबर असे कोणते क्लॅशेस वगैरे किंवा सप्लाय चेनचे प्रॉब्लेम तेवढ्या मोठ्या प्रमाणात कुठे येणार नाहीयेत. कॅनडाबरोबर रिसेंटली डील करतोय. एन-एस-जीचा इंडिया मेंबर आहे. या ज्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, की न्यूक्लिअर जी एनर्जी आहे, ती इंडियासाठी एक इफेक्टिव्ह रोल प्ले करू शकते, क्लीन एनर्जीचा रोल करण्यासाठी. बरं त्याचबरोबर कसं होतं, की न्यूक्लिअर एनर्जीचे रिएक्टर किंवा प्लांट उभे करायला मोठमोठे न्यूक्लिअर एनर्जीचे प्लांट उभे करायला खूप काळ लागतो. त्याच्यामुळे इंडिया काय करतोय, भारत स्टेज रिएक्टर्स म्हणजेच छोटे-छोटे रिएक्टर्स वगैरे असतात. जे छोट्या-छोट्या पॉवरचे असतात. एकदम गिगावॅट लेव्हलचे प्लांट्स तयार करण्यापेक्षा 200 मेगावॅट लेव्हलचे जे असतील, तिथपर्यंत जे रिएक्टर्स तयार करणं झालं. त्याच्यानंतर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स तयार करणं झालं. त्याचबरोबर रशिया जी आहे, रशिया एकमेव कंट्री जगात ज्याच्याकडे फ्लोटिंग न्यूक्लिअर प्लांट्स आहेत. मग अशी टेक्नॉलॉजी सुद्धा इंडिया आणि रशिया त्यांच्यामध्ये डिस्कशन चालू आहे, की इंडियाकडे आली पाहिजे किंवा इंडियाने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. मग ह्या ज्या सगळ्या ज्या ऑप्शन्स ओपन होतात न्यूक्लिअर एनर्जीचे, त्याच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जी आहे, एक बेस्ट ऑप्शन म्हणून ओपन होते इंडियासाठी. मग याच्यामुळे मेन्सबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग एन्व्हायर्नमेंटच्या अँगलने सुद्धा आणि सायन्सच्या अँगलने सुद्धा तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जी हा जो टॉपिक आहे, तो प्री आणि मेन्स दोन्हीसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा यूट्यूब चॅनल. थँक